दुपारी कोणी झोपावं, तर जे सिंगर्स आहेत, सतत अध्ययन करणारे म्हणजे टीचर्स लोक जे आहेत त्यांनी दुपारी झोपलं तरी चालतं, किंवा जे बाल आहेत, ग्रोईंग एज असतं, डेव्हलपिंग एज असतं म्हणून त्या मुलांनी झोपणं गरजेचं असतं. वृद्ध, कारण शरीराची झीज ही होत असते म्हणून त्या लोकांनी झोपलं म्हणून चालत असतं. सायकोलॉजिकल डिसऑर्डर ज्या काय आहे, स्ट्रेस, एन्झायटी, अशा लोकांनी जरी दुपारी झोपलं तरी चालतं. यामध्ये होतं काय की जे सेरोटोनिन म्हणून जो काय सिक्रिशन होतं ब्रेनमधनं, तर हे झोपेमध्ये GI ट्रॅकमध्ये आपल्या हे सिक्रेट होत असतं, जे की आपल्या मन जे आहे ते शांत ठेवण्यासाठी आणि सायकोलॉजिकली कामनेस आणण्यासाठी म्हणून हा उपयुक्त आहे. शिवाय जे हाय वर्कआउट करतात त्यांनी दुपारी झोपलं तरी चालतं. ज्यांना सततचा सवय झाली आहे झोपायची, ज्यांना साथमी आहे, अशा लोकांनी दुपारी झोपलं तरी चालतं. आणि लास्ट, ऋतूनुसार इतर सर्व ऋतूंमध्ये दिवास्वाप हा नाही सांगितला आहे, पण ग्रीष्म ऋतू हा एकच असा ऋतू आहे की ज्यामध्ये दिवसा झोपलं तरी चालतं. कारण सनस्ट्रोक सारखे जे काय आहे त्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि दुसरं, वॉटर लॉस हा बॉडीमध्ये जास्त होत असतो. सो ग्रीष्म ऋतूमध्ये दुपारी झोपलं तरी चालतं. तुम्हाला हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर नक्कीच तुम्ही याला शेअर करा.